आजच्या या संकल्प विजयाचा निर्धार युवकांचा या युवा संवाद मेळाव्यासाठी उपस्थित असलेले आपल्या भागाचे भावी आमदार आणि या राज्याचे भावी मंत्री आदरणीय दांडेगावकर साहेब, ज्यांनी आत्ता मनोगत व्यक्त केलं ते आदरणीय रोहित दादा पवार, वेळेच्या मर्यादा असल्यामुळं थोडंसं लवकर निघायचं असल्यामुळे व्यासपीठावरील सर्वच लोकांची परवानगी घेऊन सर्व सन्माननीय व्यासपीठ, माझ्या समोर उपस्थित असणारी मला असणारी वडीलधारी मंडळी, माझे सर्व तरुण सहकारी, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, खरं तर आज मी असा का उभारलोय असं बऱ्याच जणांना वाटत असावं, पण वसमत मध्ये आल्यापासून लोकांनी जे जे अंगावर घातलंय ते अंगावर घेऊन लोकांसमोर उभा राहायची भूमिका माझी असणार आहे. कारण इथल्या लोकांनी फक्त हे वस्त्र नाही घातलं, तर इथल्या लोकांनी इथली संस्कृती माझ्या अंगावरती टाकलेली आहे आणि या संस्कृतीचं पोलन पाशन येणाऱ्या काळामध्ये आमची पिढी करणार आहे हे दाखवून देण्याची भूमिका या माध्यमातून आम्ही सर्वजण करणार आहे. आल्यापासून बघतोय इथल्या लोकांची प्रेम व्यक्त करण्याची भावना आणि पद्धत सुद्धा फार वेगळी आहे. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागात फिरायला मिळत होतं, पण मी पहिल्यांदाच बघत होतो की व्यासपीठावरती येऊन एकदा बसले की भाषणं चालू होतात, पण इथं पद्धत वेगळी आहे. इथं सगळेजण येऊन बुके देतात. अजून लग्न ठरायचंय, आत्ताच लग्न ठरल्यासारखं वाटलं मला. पण आज दिवसभरामध्ये मी सकाळपासून या आपल्या परिसरामध्ये फिरतोय. आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर दांडेगावकर साहेबांचा विजय ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. मला 2 तारखेला दांडेगावकर साहेबांचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की आपल्याला आपल्या भागामध्ये सभा घ्यायची आणि तुमची वेळ पाहिजे. साहेबांचा आणि आबांचा ऋणानुबंध मला माहित होता. साहेब, तुम्ही वेळ सांगायची नाही, तुम्ही या पुढच्या काळात कधी यायचा एवढंच सांगायचं आहे. तुमच्यासारख्या जुन्या जाणत्या माणसांचा मान आम्ही जर राखू शकलो नाही तर या पुढच्या काळात या भागात येण्याचा मान आम्हाला कधी परत मिळणार नाही याचं भान राखणारे आम्ही सर्व तरुण मंडळी आहे. हा परिसर माझ्यासाठी तासगाव कवठे मंकाळपेक्षा फार काही वेगळा नाही. कारण मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये याच भागातल्या लोकांनी क्रांतिकारक म्हणून सहभाग घेतला. तिकडे तीच पार्श्वभूमी तासगाव कवठे मंकाळला आहे. स्वातंत्र्याच्या संग्रामामध्ये सबंध देशामध्ये इंग्रजांचा झेंडा पहिला कुठं खाली घेतला गेला तर तो तासगाव तालुक्यामध्ये घेतला गेला. त्यामुळे या भागातल्या लोकांचं रक्त आणि माझ्या भागातल्या लोकांचं रक्त हे एकच आहे. मी तासगाव तालुक्यामध्ये उभा असल्यासारखंच मला आता वाटायला लागलेलं आहे. त्यामुळे जुना ऋणानुबंध लक्षात घेता या पुढच्या काळात जे नातं तुमचं आणि दांडेगावकर साहेबांचं आहे तेच नातं तुमचं आणि माझं सुद्धा असणार आहे. आबांचे संबंध या भागाशी फार जुने आहेत. मला इथं येणार म्हटल्यानंतर आबांच्या एका जुन्या सहकार्याने एक किस्सा सांगितला. विधानसभेच्या निवडणुका होत्या. बीडला आबांच्या 2 सभा होत्या. बीडची सभा रद्द करून इथं आलं पाहिजे अशी भूमिका काही कार्यकर्त्यांची होती.
आबांनी ती भूमिका फक्त दांडेगावकर साहेबांसाठी स्वीकारली, बीडच्या सगळ्या सभा रद्द केल्या आणि या भूमीमध्ये येण्याचं काम आबांनी केलं. 2014च्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस आबा तासगावचा निकाल ऐकून हेलिकॉप्टरमध्ये बसून मुंबईला जाणार होते, त्यावेळेस ज्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून इथली सभा लागली होती त्यांना पहिला प्रश्न आबांनी विचारला, अरे आपल्या वसमतचं काय झालंय? त्यांनी सांगितलं आबा आपली सीट निवडून आली. त्यावेळेस आबांनी त्यांना सांगितलं त्यांना मुंबईला बोलवलंय म्हणून तातडीने निरोप द्या. त्यावेळेस जर सत्ता आली असती तर त्याच वेळेस मंत्रिपद आपल्या या भागाला पुन्हा एकदा मिळालं असतं. कालांतराने आबा निघून गेले, पण दांडेगावकर साहेब मी तुम्हाला आज या पवित्र भूमीमध्ये शब्द देऊ इच्छितो की जसं नातं तुमचं नाबांचं होतं, ते नातं मोठ्या भावाचं लहान भावाचं होतं, तसंच तुमचं आणि माझं नातं वडील आणि मुलासारखं राहील हे सुद्धा मी आज या ठिकाणी सांगू इच्छितो. मला तुमच्यासारख्या मार्गदर्शकांची गरज आहे आणि आज वयाच्या 25व्या वर्षी अशी थोर जुनी जाणती माणसं मार्गदर्शक म्हणून मला मिळणं हे माझं सुद्धा सौभाग्य आहे. मराठवाड्याच्या या भूमीमध्ये मी ज्यावेळेस येतोय, आज आपल्याला सर्वांना आठवण करून देऊ इच्छितो की आज संत तुकडोजी महाराजांची स्मृती दिन आहे आणि इतक्या पवित्र दिनी मला इथं यायला मिळणं हे आबांचा वारसदार म्हणून जितकं सौभाग्याचं आहे, तितकाच संत महंतांचा शाहू फुले आंबेडकरांचा विचार महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्याचं काम करत असताना तितकंच सौभाग्याचं आहे. या पुढच्या काळामध्ये पवार साहेबांचा झंझावात महाराष्ट्रानं बघितलेला आहे. वसमत तालुक्यानं या पुढच्या काळामध्ये दांडेगावकर साहेबांचा झंझावात बघितला पाहिजे अशी विनंती मी आज इथल्या लोकांना करणार आहे. घरातली एखादी भाकरी दुसऱ्याकडे द्यायची म्हणली तरी अलीकडच्या काळामध्ये माणसं हाताकरता घ्यायला लागलेली आहेत. त्या काळामध्ये स्वतःच्या घरात स्वतःच्या पोटच्या पोराला आमदारकी न देता सर्वसामान्यांच्या घरात आमदारकी गेली पाहिजे म्हणून भूमिका ज्या माणसाने घेतली, त्या माणसाला अग्नी परीक्षा देण्याची वेळ गेल्या 2.5-3 वर्षामध्ये आली. तुम्ही विरोधात गेला, गद्दारी केली, इथपर्यंत ठीक आहे, पण ज्या दिवशी दांडेगावकर साहेबांचा तुम्ही एकेरी उल्लेख केला त्या दिवशी या शहराचा या मतदारसंघाचा निकाल लागलेला आहे असं समजा. मी इथं आल्यापासून बघतोय कोण सांगतोय वाळू चालू केली आहे, कोण सांगतोय वेगवेगळ्या पद्धतीचा माफिया या मतदारसंघामध्ये पोचला जातोय, दहशतीचं वातावरण निर्माण केलं जातंय. सर्वसामान्य माणसाला वेटीस धरणाऱ्या शक्ती आजपर्यंत या स्वाभिमानी महाराष्ट्राच्या मातीमध्ये टिकल्या नाहीत हे दाखवून देण्याची वेळ या विधानसभेमध्ये आलेली आहे. तुम्हाला सर्वसामान्य होते म्हणून संधी मिळाली, पण त्या संधीचं सोनं आर आबांसारखं प्रत्येकाला करता येत नाही हे यांनी दाखवून दिलं. आज माझी तुम्हाला विनंती असणार आहे की ज्या माणसानं पवार साहेबांशी गद्दारी केली, ज्या माणसानं दांडेगावकर साहेबांशी गद्दारी केली, त्यांनी त्याच उपसलेल्या वाळूमध्ये त्यांना या पुढच्या काळामध्ये गाडल्याशिवाय आपण सुद्धा स्वस्थ बसायचं नाही. आपण सर्वांनी भूमिका घ्यायची आहे. निष्ठावंत नेत्याबरोबर निष्ठेने राहायचं. तानाजी मालुसरे, यसाजी कंक यांची उदाहरणं फक्त आम्ही शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्येच सांगायची का? महाराष्ट्रानं निष्ठेचा इतिहास बघितलेला आहे. भविष्यामध्ये महाराष्ट्र पुन्हा एकदा निष्ठेचा इतिहास वाचेल आणि दांडेगावकर साहेबांना निवडून दिल्यानंतर
त्या निष्ठेच्या इतिहासामध्ये वसमतचं नाव सोनेरी अक्षरामध्ये लिहिल्याशिवाय आम्ही सुद्धा स्वस्थ बसणार नाही, हे सुद्धा मी तुम्हाला आज या ठिकाणी सांगू इच्छितो. आमदार झाल्यानंतर कार्यकर्त्याला मोठं करायचं असतं, कार्यकर्त्याला सगळं द्यायचं असतं. स्वर्गीय आबांनी 30-35 वर्ष राजकारण करत असताना, घरामध्ये गृहमंत्री पद असताना एक क्षण असा आला होता, सावळत जिल्हा परिषद गटातून सगळे कार्यकर्ते एकत्र झाले आणि आबा तुमच्या कन्याला जिल्हा परिषदेला उभा करा अशी मागणी सगळ्यांनी केली. त्यावेळेस आबांनी सांगितलं, जोपर्यंत माझ्या घरात आमदारकी आहे किंवा जोपर्यंत मी पदावर आहे तोपर्यंत या तालुक्यातलं या मतदारसंघातलं कुठलंही पद मी माझ्या घरात घेणार नाही, ही भूमिका घेणार आहे. आबा कुठं? आणि आज एकदा आमदार झाल्यानंतर पद राहिली बाजूला, मतदारसंघातली सगळी कामं सुद्धा तुमच्याच घरात तुम्ही घ्यायला लागलेला आहे. सर्वसामान्य माणसाला वेटीस धरणारी टक्केवारी सुद्धा तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये चालू केली. मी ऐकलं होतं काही मतदारसंघामध्ये यांच्या पक्षाच्या आमदारांनी साबणाच्या एजन्सी सुद्धा यांच्याच घरात घेतलेल्या आहेत. या पुढच्या काळात वसमतमध्ये हार्पिकची एजन्सी सुद्धा हीच लोक घेतील. भ्रष्टाचार काँग्रेसने केला, भ्रष्टाचार राष्ट्रवादीने केला म्हणत ही लोक सत्तेवर आले. मी काल परवा पिंपरी चिंचवड शहरामध्ये होतो, तिथली मी माहिती घेतली. लोकसभेच्या आधी एक घोटाळा भ्रष्टाचार सगळ्यांसमोर आला. देशातल्या बड्या उद्योगपत्यांना लुटण्याचं काम यांच्या सरकारने केलं आणि पिंपरी चिंचवडमध्ये असताना मला असं कळालं की कुत्र्याच्या नसबंदीमध्ये सुद्धा यांच्या पक्षाने घोटाळा केलेला आहे. आता देशाच्या सगळ्यात मोठ्या भ्रष्टाचारामध्ये सुद्धा यांचाच पक्ष आणि कुत्र्याच्या नसबंदीत सुद्धा यांचाच पक्ष. भ्रष्टाचारावरती बोलायचा नैतिक अधिकार या लोकांना आहे का? हा सवाल आता तुम्ही आम्ही सर्वांनी विचारण्याची आवश्यकता आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फसव्या योजना आणायच्या, लोकांना तात्पुरतं फसवता येतं, दीर्घकाळ फसवता येत नाही. पैशाच्या जोरावरती निवडणुका लढवण्याची स्वप्न बघायची. महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी जनतेला विकत घेणारा अजून जन्माला यायचा हे दाखवून देण्याची वेळ आता या निवडणुकीमध्ये आलेली आहे. आपण सर्वांनी निर्धार करण्याची आवश्यकता आहे की पवार साहेबांचं पक्ष, पवार साहेबांचं चिन्ह हे या मतदारसंघातल्या घराघरामध्ये पोहोचून 50,000चं मताधिक्य आदरणीय दांडेगावकर साहेबांना तुम्ही सगळ्यांनी द्यायचं आहे. आणि एकदा का दांडेगावकर साहेब निवडून आले तर दांडेगावकर साहेब आम्ही सुद्धा शिफारसी घेऊन तुमच्याकडे येणार आहे, त्यावेळेस फक्त आमच्याकडे लक्ष असू दे एवढीच विनंती मी तुम्हाला करतो. थोडाफार निधी इकडे तिकडे जास्त द्यायला लागला तर तुम्ही द्या, आम्ही नवीन आहे आणि नवीन मुलं नवीन मतदारसंघ घडवत असताना थोडाफार तुमच्यासारख्यांचं मार्गदर्शन असलं तर निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये त्या संधीचं सुद्धा सोनं केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. त्यामुळे आज या भागामध्ये आल्यानंतर मला मनापासून आनंद आहे की आबांशी ऋणानुबंध असलेला मराठवाडा हा भाग, या भागातलं लोकांचं प्रेम घेण्याचं स्वप्न जे अनेक वर्ष आम्ही मनाशी बाळगलं होतं त्या स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटायला लागलेलं आहे. अनेक गावांमध्ये गेल्यानंतर 10 दिवस झाले की माणसं विसरतात, पण आबा जाऊन तब्बल 10 वर्ष झाली तरी सुद्धा माणसं आबांना विसरायला तयार नाहीत. ही आबांच्या कामाची पोच पावते. मराठवाड्यातली काही मुलं मला भेटायला आली. बीड जिल्ह्यातल्या आष्टी मतदारसंघातली ती सगळी मुलं होती. एका गावामधल्या सगळ्या मुलांनी एकत्रित येऊन वर्गणी काढून आबांचा पुतळा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी म्हणलं असं का?
तर त्यांनी सांगितलं की आबांच्यामुळे सर्वसामान्यांची मुलं पोलीस व्हायला लागली, आबांच्यामुळे सर्वसामान्यांच्या घरातली मुलं पोलीस भरती झाली, याय जायचा खर्च सोडला तर दुसरा कुठला खर्च तिथं द्यायला लागत नाही। अशा परिस्थितीमध्ये आमच्या गावातली 26 मुलं भरती झालेली आहेत आणि त्यांच्या पहिल्या पगारातून त्यांनी निर्णय घेतलेला आबांचा पुतळा उभा करण्याचा। ही माझ्यासारख्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। स्वर्गीय आबा गृहमंत्री होते। आज आपल्या या भागामध्ये सावकारकीचं जाळं फार मोठ्या प्रमाणात पसरलेलं आहे असं मला कळतंय। मी येताना बघितलं अनेक ठिकाणी सोयाबीन वाळत घातला होता। सोयाबीन करत असलेला शेतकरी गेली 4-5 वर्ष नुकसान सोसतोय, सावकाराकडनं कर्ज घ्यावं लागतं, सावकार लुबाडून खातोय। पण आबा गृहमंत्री असताना याच सावकारांना कोपऱ्यापासून ढोपऱ्यापर्यंत सोलून काढण्याची भूमिका स्वर्गीय आबांनी घेतली आणि महाराष्ट्रातली 100% सावकारकी बंद पाडण्याचा शब्द आबांनी त्यावेळेस पूर्ण केला होता। मी तुम्हाला सर्वांना शब्द देऊ इच्छितो, महाविकास आघाडीचं सरकार 1001% येणारच आहे, पण ज्या पद्धतीने आबांनी निर्णय घेतला होता त्याच पद्धतीने उद्याचं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर ही सावकारकी कोपऱ्यापासून ढोपऱ्यापर्यंत सोलून काढल्याशिवाय आम्ही सुद्धा स्वस्त बसणार नाही। हे सुद्धा मला आज तुम्हाला या भागामध्ये येऊन सांगायचं आहे। लाडक्या बहिणींना वेगवेगळ्या पद्धतीचं आमिष दिलं जातंय। खरं तर हे काम स्वर्गीय आबांनी त्या काळामध्ये केलं होतं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला माता भगिनींचा आदर करायला अलीकडच्या काळात कुणी येऊन शिकवायची गरज आहे अशी परिस्थिती नाही। त्या काळामध्ये महिलेवरती अन्याय झाला तर महाराज हात पाय छाटायचे। आबांनी शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र आपण घडवला पाहिजे म्हणून भूमिका घेतली। ज्या डान्स बार मध्ये कष्टकऱ्यांची पोरं जाऊन पैसे उधळायची, ज्या डान्स बार मुळे महाराष्ट्रातल्या अनेक सर्वसामान्य घरातल्या मुलांवरती आत्महत्या करण्याची वेळ आली, देशामध्ये निर्णय घेतला गेला नव्हता, तो निर्णय या महाराजांच्या भूमीमध्ये घेतला होता आणि सगळ्या डान्स बार बंद करण्याची भूमिका आबांनी त्या काळामध्ये घेतली होती। डान्स बार मध्ये एक गोष्ट लक्षात आली की माता भगिनींवरती बलात्कार होणाऱ्यांची संख्या तिथं सुद्धा जास्त आहे। आता ते बलात्कार होऊ नयेत, शेतकऱ्यांच्या पोरांनी आत्महत्या करू नये, घाम गाळून जो पैसा कमवलेला असतो तो पैसा कुठेतरी उधायला जाऊ नये म्हणून माता भगिनींचा सन्मान राखणारी योजना त्या काळामध्ये आबांनी आणली होती। ती योजना पवार साहेबांच्या आशीर्वादाने आणली होती आणि आज वेगवेगळ्या पद्धतीचा आमिष देऊन माता भगिनींना फसवण्याचं काम हे सरकार करतंय। हा महाराष्ट्र राजमाता जिजाऊंचा आहे, हा महाराष्ट्र अहिल्यादेवी होळकरांचा आहे। या महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रातल्या माता भगिनी या फसव्या सरकारला येत्या विधानसभेमध्ये उत्तर दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत, हा विश्वास सुद्धा या विधानसभेमध्ये आम्हाला व्यक्त करायचा आहे। त्यामुळे तुम्ही सर्वांनी आज आम्हाला या ठिकाणी बोलवलं। मला आता एक चिठ्ठी आलेली आहे, रेशन कार्ड काढायला सुद्धा 3-3 हजार रुपये या मतदारसंघामध्ये घेतले जात आहेत असं कळतंय। माझी आपल्याला पुन्हा एकदा विनंती आहे, तुम्हाला येत्या निवडणुकीमध्ये सेवा करणारा पाहिजे का लुबाडणारा पाहिजे ही गोष्ट आपण सर्वांनी डोक्यामध्ये घ्यायची आहे आणि येत्या निवडणुकीमध्ये दांडेगावकर साहेबांच्या रूपाने सेवा करणारा माणूस निवडून द्यायचा आहे। ही विनंती मी आज या वसमत शहरातल्या वसमत विधानसभा मतदारसंघातल्या सर्व लोकांना करतो आणि सकाळी 10 वाजल्यापासून आपण थांबलाय, 11 वाजल्यापासून साहेब सुद्धा उन्हात आहेत, मी त्यांना बघतोय।
मला साहेबांना बघितल्यानंतर शरद पवार साहेबांची आठवण झाली, कारण पवार साहेबांच्या मध्ये सुद्धा ती ऊर्जा आहे. पवार साहेब नरेंद्र काळेंचा अर्ज भरत असताना 11 ते 3 उन्हामध्ये उभे होते. आज त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा 11 ते 2 उन्हामध्ये बसला. ते उन्हामध्ये स्वतःसाठी बसले नाहीत, तुमच्या आमच्या भविष्यासाठी बसले. हे डोक्यामध्ये सगळ्यांनी घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीला आपल्या पक्षाचं चिन्ह कुणाकुणाला माहिती आहे त्यांनी हात वर करा. तुतारी वाजवणारा माणूस हे आपल्या पक्षाचं चिन्ह आहे. अनेक लोक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतायत. तुमच्या मतदारसंघामध्ये तर घड्याळच उभा असणार आहे. त्यामुळे हे घड्याळ पवार साहेबांचं असा सुद्धा गैरसमज करण्याचा काही लोक प्रयत्न करतील. पण येत्या 30-35 दिवसाच्या कामामध्ये आपण सर्वांनी तुतारी वाजवणारा माणूस घरोघरी पोचवायचा आहे. दांडेगावकर साहेबांचा विचार घरोघरी पोचवायचा आहे. पवार साहेबांवरती निष्ठा ठेवणारा माणूस घरोघरी पोचवायचा आहे. आणि येत्या विधानसभेमध्ये 50,000 पेक्षा जर लीड कमी आलं तर आपण सर्वांनी दांडेगावकर साहेबांची माफी मागावी लागेल. पण दांडेगावकर साहेब, 50,000 पेक्षा जर लीड जास्त आलं तर तुमच्या विजय सभेला मी पुन्हा एकदा इथे येणार आहे, हा शब्द सुद्धा मी आज या ठिकाणी तुम्हाला देतो. आबांचं स्वप्न अपुरं राहिलं. मी तासगाव कवठे मंकाळमध्ये काम करत असताना आबांचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याची भूमिका ठेवून काम केलं. तुमची विजयी सभा घेण्याचं स्वप्न आबांचं होतं. ते विजयी सभा घेण्याचं स्वप्न सुद्धा आबांचं पूर्ण करण्याची जबाबदारी तुम्ही माझ्या खांद्यावर टाका, एवढी विनंती मी आज या ठिकाणी तुम्हाला करतो. आणि आपण सकाळपासून मला प्रेम दिलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या चरणी कृतज्ञतेचा भाव व्यक्त करतो. आणि माझे 2 शब्द मी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद दादा.